तर आज बनवलेली आहे बघा आपण डाळ मेथी किंवा मेथीची भाजी, ती पण थोडी वेगळ्या पद्धतीत. मेथीची भाजी सगळेच बनवतात, पण आपण ही मेथी कुकरमध्ये शिजवून बनवलेली आहे. खरं तर ही मेथीची भाजी मी अक्कलकोटला गेलते तेव्हा गुरु मंदिरामध्ये प्रसाद होता तेव्हा खाल्ली होती. तर त्याच्यावर मी 2-3 वेळेस बनवली, पण शेअर करण्यात नाही आली. तर म्हणलं चला आज एवढी जबरदस्त लागते ही भाजी, नक्कीच ट्राय करून बघा. तर काय करायचं, जास्त काय सामान लागत नाही. मेथीची भाजी ही बघा अशा शेंडे खुडून घेतलेले, स्वच्छ धुवून घेतली. काड्या याच्यामुळं ठेवल्यात कारण की आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे, त्याच्यामुळं त्या गाळ होत्यात. आणि मुगाची डाळ घेतली. एरवी आपण मेथीची भाजी शिजवताना थोडीशी डाळ टाकतो, पण त्या प्रमाणापेक्षा थोडीशी जास्त घ्यायची डाळ आपल्याला. मुगाची किंवा तुरीची डाळ जरी घेतली का तरी चालतं. शक्यतो होईल तेवढं जास्त डाळीमध्येच आपल्याला बनवायची आहे. तर आता काय करायचं, मेथी तर आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. कुकर घेतलं, कुकरमध्ये मेथी टाकून घ्यायची. सगळी मेथी याच्यात टाकली, काड्या घेतलेल्या आहेत कारण की गाळ होत्यात म्हणून. आणि मग याच्यामध्ये टाकून घ्यायची बघा आपण जी मुगाची डाळ घेतली ती. एवढी मी म्हणते तुम्हाला, प्रसाद घेतला तिथं त्या दिवशीपासून करायची इच्छा होती, त्याच्यावर मी 2दा केली. पण ही रेसिपी खरं तर शूट करणं झालं नाही. अशात आपल्या रेसिपी पण येणं बंद झालेलं आहे, कारण की सध्या केकचे क्लास केलेले आहे, त्याच्यामुळं केकच्या राड्यातच आहे मी, म्हणून रेसिपी शूट करणं होत नाही. तर पण असं जसा टाईम मिळेल तसा मी नक्कीच रेसिपी तुमच्यासाठी शेअर करीत जाईन. तर आता आपण कुकरला आता 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या. एरवीप्रमाणे जास्त शिट्ट्या नाही करून घ्यायच्या, 2-3 शिट्ट्याच करून घ्यायच्या, म्हणजे ती मुगाची डाळ लवकर शिजते आणि मेथी पण लवकर गाळ होते. नंतर काय करायचं, भरपूर असा आपण लसूण घेतला आहे. नंतर त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या चवीनुसार, मीठ आणि याचा ठेचा बनवून घ्यायचा. काही लसूण आपण फोडणीला टाकण्यासाठी पण ठेवलेला आहे. ह्याचा ठेचा बनवून घेतला तर बघू शकता 2-3 शिट्ट्या झाल्या की मस्त आपली डाळ पण लवकर शिजली जाते आणि मेथी पण गाळ होते. तुम्हाला दाखवते मी, बघा डाळ आपली मस्त मऊ झालेली आहे. आणि भाजी हिरवी म्हणलं की लवकर शिजते, पण शक्यतो कढईमध्ये ज्या वेळेस आपण भाजी बनवतो एवढी गाळ शिजत नाही. ही गाळ शिजली काय त्याची चव खरंच अप्रतिम लागत होती. त्या दिवशी आम्ही खाल्ली होती का खूपच गाळ शिजलेली होती. मी विचार केला कशी बनवली असं, नंतर ट्राय केली आणि सेम तशीच बनली. त्याच्यामुळं ही रेसिपी नवीन आहे बरं. मेथीची भाजी जुनीच आहे, पण रेसिपी नवीन आहे. आणि त्याच्यातलं पाणी सगळं मी घेतलेलं नाही, बरंचसं पाणी काढून टाकलं आहे, कारण की माटकपणा लागू नये म्हणून थोडंसंच पाणी ठेवलं आहे. लसूण आपण कट करून घेतला बारीक. नंतर कढईमध्ये तेल टाकून द्यायचं. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. आता तुम्ही म्हणता मोहरी असती का, तर हो, ह्या भाजीला तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. एरवी जर आपण मेथीची भाजी बनवली तर त्याला नाहीत टाकत, पण ह्या भाजीला नक्कीच तुम्ही मोहरी टाकू शकता. मोहरी चांगली फुटून द्यायची. आणि हो, चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हळूहळू मी आता केकचे पण तुमच्यासोबत व्हिडिओ नक्कीच शेअर करीन. सध्या नवीन असल्यामुळं माझी प्रॅक्टिस सुरू आहे, त्याच्यामुळं मला खरंच रेसिपी बनवायला टाईम भेटत नाही आहे. पण असो, लसूण नंतर टाकला, चांगली मोहरी फुटल्यानंतर लसूण लाल झाला की आपण त्याच्यामध्ये ठेचा टाकून घेतलेला आहे. तुम्हाला ही जर लाल मिरची पावडरमध्ये बनवायची असेल तरी चालतं, पण हिरव्या मिरचीची जी चव आहे ती लाल मिरचीला येत नाही. त्याच्यामुळं उपलब्ध असेल तर नक्कीच हिरव्या मिरचीत बनवा. आणि नंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची, कारण की आपण डाळ टाकून घेतलेली आहे, त्याच्यामुळं हळदीचं प्रमाण थोडंसं जास्त टाकलं. एरवी भाजीला एवढी हळद नाही टाकीत मी, थोडीशी टाकीत असते. आणि नंतर याच्यामध्ये ही आपण मेथी आणि डाळ जी कुकरला शिजून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. आता याच्यातलं पाणी आपण बरंचसं काढून घेतलं आहे, थोडंसंच पाणी ठेवलेलं आहे. आता आपल्याला लागेल तेवढं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्त आता याला शिजवून घ्यायचं. शिजवायला काय, आता फक्त थोडंसं ठेचावरून टाकलं आहे, त्याचा कच्चटपणा थोडंफार राहिलं तर. नाहीतर आपली डाळ आणि मेथी तर चांगली शिजली, पण छान भाजी कढवून घ्यायची म्हणजे चव छान येते. आणि थोडासा कुट्टा टाकायचा, कारण की डाळ आणि पालक थोडंसं पाणी वितळल्यासारखं दिसतं, म्हणून थोडासा कुट्टा टाकायचा आणि मग जास्तच ती भाजी मिळून येते आणि चवदारी होते. तर आता मस्त थीर अशी आपण कमी गॅसवरती ह्या भाजीला आपण शिजवून घेऊ. तर तुम्हाला जर जास्त पाणी टाकायचं असेल, जास्त बनवायची असेल तर नक्कीच कुट्ट्याचं प्रमाण थोडंसं आणखी वाढवायचं. एक नंबर अशी जबरदस्त चवीची ही मेथीची भाजी, डाळ मेथी म्हटलं तरी चालेल, नक्कीच ट्राय करून बघा. धन्यवाद.